विधान परिषद निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू. डॉक्टर मैनाक घोष. एकूण 853 मतदार. सांगली विधान परिषदेच्या सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान होणार असून यासाठी आचारसंहिता जिल्हाभर लागू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. यासाठी सातारा जिल्ह्यात 438 तर सांगली जिल्ह्यात 415 असे एकूण 853 मतदार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नीता सावंत उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या की सोमवारी 18 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात येणार आहे आणि याचे सगळ्यांनी पालन करावे. 25 मे पासून उमेदवारी दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी सांगलीत कक्ष उघडण्यात आलेला आहे. मतदार 18 जून तर मतमोजणी 22 जून रोजी सांगलीतच करण्यात येणार आहे. यासाठी सातारा आणि सांगलीत प्रत्येकी 4 मतदान केंद्रे असणार आहेत आणि याची नावे जाहीर करण्यात येणार आहेत. नमस्कार. महाराष्ट्र विधान परिषदेची स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचे 16 जागाची मुदत संपुष्टात आलेले आहे आणि माननीय भारत निवडणूक आयोग यांनी प्रेस नोट द्वारे 18 मे 2026 रोजी निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर केलेले आहे. कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे. 25 मेला अधिसूचनेची प्रसिद्धी, 1 जूनला नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख, नामनिर्देशनपत्र छाननी 2 जूनला, उमेदवाराची अर्ज मागे घेणारी तारीख 4 जून, मतदानाची तारीख 18 जून, मतदानाची वेळ सकाळी 8 ते दुपारी 4 वाजतापर्यंत राहणार आहे. मतमोजणीची तारीख 22 जून 2026 सोमवारी ठरलं गेलेलं आहे आणि निवडणूक समाप्तीची तारीख ते 25 जून 2026ला आहे. महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारांची द्विवार्षिक निवडणूक 2026 करिता महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 15 मे 2026 रोजी यान्वये जिल्हाधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी सांगली तथा निवासी उपजिल्हाधिकारी सातारा हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहे. सांगली सातारा स्थानिक प्राधिकारी मतदार संघामध्ये समाविष्ट असलेल्या स्थानिक प्राधिकाऱ्यांच्या सदस्याची एकूण संख्या खालीलप्रमाणे आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 2016 मधला मतदारसंख्या 304 होते. सद्यस्थितीत 2026मधील ते मतदारसंख्या 438 आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 2016ची मतदारसंख्या आहे 266 आणि 2026मध्ये तो मतदारसंख्या वाढून 415 झालेला आहे. एकूण 2016चे मतदारसंख्या हे दोन्ही मतदारसंघामध्ये एकत्रित करून 570 होते आणि 2026मधला तो वाढून सध्याची संख्या 853 आहे. सन 2016मधला मतदार केंद्राच्या तपशील खालीलप्रमाणे असणार. सातारामध्ये 2016मध्ये 4 मतदार केंद्र होतं. सांगलीमध्ये सुद्धा 4च मतदान केंद्र होतं. 1 विटा, 2 इस्लामपूर, 3 सांगली, 4 जत. पण सद्यस्थितीत 2026चे मतदार केंद्र निश्चित करण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे. या आठवडा अखेरपर्यंत मतदान केंद्राची निश्चिती आणि मतदार यादी निश्चिती दोन्ही काम प्रशासनामार्फत कंप्लीट केली जाईल. धन्यवाद.